नमस्कार. तर आम्ही दोघी माहिले की कुठं चाललो आहोत ही तुम्हाला समजेलच थोड्या वेळात. त्या अगोदर बघा किती शांततेने झोपलेलो होतो. पण हा प्रवास खूप कठीण असतो कारण की सीट छोटं असतं, त्यामुळे झोपायला अडचण येते. त्याच्या अगोदरच्या दिवशी माझ्या पुतण्याचा होता बर्थडे. आता हा माझा पुतण्या वयात माझ्या मिस्टरांच्या एवढाच आहे, पण काय करायचं, कधी कधी भाऊ आणि भावांची मुलं सेमच दिसतात कारण वय छोटं असतं किंवा मोठं असतं, त्यामुळे होतात ह्या सगळ्या गोष्टी. असू द्या. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याच दिवशी ना त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले. कसं काय माहिती, धनुला ना खूप जास्त ताप आली होती आणि तिला ताप आली ना, त्यामुळे मग मला काय झोप लागलीच नाही. म्हणून मग मी ना सकाळच्या कामात आवरत बसले. रात्री 1 वाजतापासून 4:30पर्यंत जागी होती. 5ला झोप यायला लागली, पण म्हटलं असो सगळे काम आवरूनच झोपूयात. आणि हो, पाऊस खूप चालू आहे. आता तुम्हाला सांगते, मला ना आता असं डायरेक्ट ब्लॉगिंग करायला खूप आवडतंय कारण मी गावाकडे गेले होते तेव्हा एक व्हिडिओ केला, तर छान व्हॉइस ओव्हर होतो, आजूबाजूच्या निसर्गाचा आवाज येतो, छान हवा वगैरे. आता त्या व्हिडिओमध्ये हवा वगैरे तर दिसत नाही, पण जे निसर्गरम्य वातावरणाचा जो आवाज असतो ना, खरोखरच तो खूप छान असतो. तो ऐकायला पण मला खूप आवडतं. नेक्स्ट डेला ना मला व्हिडिओचं शूट करायचं होतं, त्यासाठी साडी ट्राय केली. ही फर्स्ट साडी आहे. मला एवढे काय भारी वाटली नाही, मी नेसल्यावरती नवीच होती, माझ्या सासूबाईंनी दिली मला आली तर. मग म्हटलं चला 1-2 पोज देऊयात, थोडंसं फ्लेक्स करूयात. आता फ्लेक्स पण का करणार नाही, कारण माझा नवरा हुशार आहे, मला व्हिडिओज वगैरे बनवू देतो. मी आमच्या घरात अलाउड नाही आहे कुणाला इन्स्टा ID वगैरे खोलायला, व्हिडिओज वगैरे बनवायला, रील्स वगैरे बनवायला, यूट्यूबवरती व्हिडिओज बनवायला, छान असं मेकअप करून सुद्धा फोटो काढायला सुद्धा काहींना अलाउड नाही. आता मी नावं घेत नाही, नावं घेण्याची मला आदतच नाही आहे. नंतर ना आईकडे जायचं होतं, पण आईकडे जायचं होतं मला 17 ऑगस्टला, पण ना मला आज लवकरच जायला लागलं कारण 17 ऑगस्टची सगळे तिकीटं बुक होते. 16ची पण बुक होती, 15ची पण बुक होती. शेवटी 13चं एक खाली होतं, म्हणून मग मी 13चं लगेच बुक केलं. आणि खायला पण काय नव्हतं म्हणून मसाले भात करूनच आणला. नंतर धनुला ना खूप ताप आली होती, त्यामुळे मी तिला बस थांबल्यावरती वॉशरूमला नेलं. तिकडून आल्यानंतर औषध वगैरे दिलं. आणि काय झालं आहे ना की आमच्या म्हणजे असं थोडंसं बदललं आहे, मिस्टरांची ड्युटी चेंज झाली आहे, त्यामुळे हिला ना माझ्या आईकडे स्कूलमध्ये टाकण्याचा माझा निर्णय आहे. कारण सतत ड्युटीमुळे आता मी तर तिचं काही स्कूल बुडवू शकत नाही, म्हणून म्हटलं चला एकदा आपण आईकडे जाऊन बोलूयात तिच्याशी आणि ती ठेवेल तिला स्कूलमध्ये तिच्याकडे. आणि नंतर नाही का आम्ही आईच्या इथं पोहोचलो आणि ही माझी बॅग होती आणि मग मी ही माझी बॅग काढली. नंतर आई मला रिक्षा करून घ्यायला आली. आणि असं होता आजचा ब्लॉग. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, मी माझ्या आईकडे आली, तर तुम्हाला यानंतरचे सगळे ब्लॉग येतील, तर आवर्जून बघा. बाय बाय मंडळी.